आपण आज या ठिकाणी हिरव्या कैरीची चटणी पाहणार आहोत। ही चटणी कशी करायची चला तयारीला लागू। यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं की लसूण, मिरची, कांदा, कोथिंबीर, जिरे टाकायचे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर हळद ही वरून टाकायची आहे। त्यानंतर टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला त्याचे काप आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हिरवी कैरी स्वच्छ धुवून त्याचे पण काप करायचे आहेत आणि तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे एवढं मिश्रण आहे हे हलवत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एका प्लेट खाली आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं। एका प्लेटमध्ये काढून हे थंड झालं की मिक्सरमधून आपल्याला ह्याची प्युरी बनवायची आहे आणि आता आपण तडक्याची तयारी करूया। तडक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेल टाकायचं आहे। तेल गरम झाले की मोहरी, जिरी, कढीपत्ता आणि थोडंसं लाल झणझणीत होण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे। मस्त झणझणीत हिरव्या कैरीची चटणी तयार आहे। ही चटणी इडली, डोसा तसेच भातासोबत तुम्ही खाऊ शकता। आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तुम्हीही ट्राय करा।